आता तरी पुढे हाची उपदेश, 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 नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, पाया माझे सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलारे चित्त शुद्ध करा, आपुलारे चित्त शुद्ध करा, ते करावे देवाचे चिंतन, ते करावे देवाचे चिंतन, ते करावे देवाचे चिंतन, ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन शुद्ध व्हावे, करोनिया मन शुद्ध व्हावे, करोनिया मन शुद्ध व्हावे, सकळांच्या पाया माझे दंड, हरी बोल, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, फुलाले चित्त शुद्ध कर, आपुलारे चित्त शुद्ध करा, आपुलारे चित्त शुद्ध करा, म्हणे लाभ होय तो व्यापार, कामने लाभ होय तो व्यापार, कामने लाभ होय तो व्यापार, काय फार शिकवावे, करा काय फार शिकवा, करा काय फार शिकवा, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, पाया माझे दंडवत, आपुलारे चित्त शुद्ध करा, शुद्ध करा, आपुलारे चित्त शुद्ध करा, आता तरी पुढे हाची उपदेश, 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 नका करू नाश आयुष्याचा, आयुष्याचा, नका करू नाश, नका करू नाश, नका करू नाश, नका करू नाश, आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत,
तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमत्स्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तन्नमामि.
रामं लक्ष्मण पूर्वजम रघुवरं सीतापतिं सुंदरम काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसंधं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वंदे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं। जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेशम ज्ञानमूर्तींच साक्षात प्रेम स्वरूपिणाम नामदेवंच दयामूर्ती नाथम वंदे पुनः पुनः वैराग्य से परामूर्ती देहू क्षेत्र निवासिनाम तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम। आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवनी जगत आधार साधकांची मायबाप योग्यांची माऊली अनाथांची माय विश्वसंत माऊली ज्ञानोबाराय वारकरी संप्रदायाचा श्वास वारकरी संप्रदायाचं हृदय वारकरी संप्रदायाचा प्राण एका विटेवरती भासणारा तो भगवान पंढरीश परमात्मा ज्या भगवंताशिवाय झाडाचं पान हलत नाही ज्या भगवंताशिवाय तुम्ही आम्ही जगू शकत नाही ज्या भगवंताशिवाय हे शरीर चालत नाही नोहे नोहे हे विश्व सुद्धा ज्या भगवंताच्या सत्तेशिवाय चालत नाहीये असा पंढरपूर निवासिनी भगवान पांडुरंग पंढरीश परमात्मा आणि त्या भगवंताच्या चरणाविंद सेवा समर्पित करण्याकरता निवडलेला आजचा अभंग अक्षय तनुगात्र परम पवित्र महासत्पात्र आणि बोल्होबा पुत्र असणारे देहूचे श्रीमंत साधू या वैकुंठाला गमन असणारे जिजाईला रमन असणारे एवढंच नाही तर या जगाचा संसार सुखाचा व्हावा याच्या करता स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी करणारा एकमेव महात्मा म्हणजे देहूचे मालक तुकोबाराय विठ्ठल। आजच्या अभंगामध्ये श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय देहूचे मालक सर्वसामान्य माणसाला एक उपदेश करतायत। काय उपदेश किम निमित्ताने उपदेश आणि कशा करता उपदेश का केला असेल तुकोबारायांनी उपदेश काय तुकोबारायांच्या मनाला वाटलं असेल ज्या समाजाने त्रास दिला ज्या समाजाने निंदा केली ज्या समाजाने छळ केला त्याच समाजाचं कल्याण करण्याकरता तुकोबारायांनी गाथा समर्पण केला विठ्ठल। काय वाटलं असेल नेमकं तुकोबारायांच्या मनाला जी लोक त्रास देत आहेत जी लोक निंदा करत आहेत जी लोक छळ करतायत त्याच लोकांचं कल्याण करण्याकरता तुकोबारायांनी त्यांच्याच हातात गाता दान देऊन टाकला। काय मनात आलं असेल मनात आलेले शब्द ओठात आले ओठात आलेले शब्द लेखणीच्या द्वारे बाहेर पडले आणि माणसाचं जीवन पवित्र करणारा गाथा तुकोबारायांच्या हातातून तयार झाला विठ्ठला विठ्ठला। आणि तो तुकोबारायांचा अभंग गाथा उघडून आपण बघितला पाहितला त्याचा प्रयत्न केला त्याचा प्रयास केला उघडण्याचा
की त्या तुकोबरायांच्या अभंग गाथ्यामध्ये अनेक प्रकरण आहेत. प्रकरण ऐका जरा थोडं बारीक. अनेक प्रकरण आहेत. नामपर नावाचं प्रकरण आहे, उपदेशपर नावाचं प्रकरण आहे, करुणापर नावाचं प्रकरण आहे, भूपाळ्या नावाचं प्रकरण आहे, मागणीपर नावाचं प्रकरण आहे. अशी अनेक प्रकरण तुकोबरायांच्या अभंग गाथ्यामध्ये. मग त्या अभंग गाथ्यामधील माणसाचं जीवन परिपक्व कोणत्या रूपाने आपल्याला पाहायला भेटन आणि कोणत्या उद्देशाने आपण ते पाहितल्या जाईल, तर जीवन परिपक्व करण्याकरता तुकोबरायांचा अभंग गाथा वाचावा लागेल. आणि जे काही मानवी देहाला उपदेश केलेत ते अभंग मात्र विसरता कामा नये. विडाला आतापर्यंत काय झालं असेल सगळं सोडून द्या म्हटले. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. ए बाबा, का आयुष्याचा नाश करून घ्यायला लागलास? आतापर्यंत जे केलंय ते सगळं सोडून दे. वाटलं असेल आतापर्यंत देवदेव केला नाही, भजन केलं नाही, पूजन केलं नाही, आतापर्यंत नसेल केलं तर इथून पुढे तरी ते करायला लाग. इथून माग काय झालंय त्याचा विचार करत बसू नको. हात जोडले हो लोकांना, विनंती केली लोकांना, नतमस्तक झाले तुकोबराय, तरी सुद्धा लोकांनी ऐकलं नाही हो. शेवटी अधिकार संपन्न तुकोबरायांना सर्वसामान्य माणसाच्या पायावर दंडवत घालावं लागलं. ए बाबा, अरे पाया पडून ऐकत नाही तर हात जोडतो. हात जोडून बी जर ऐकत नसताल तर तुमच्या पायावर मी डोकं ठेवतो. आपलं स्वतःचं चित्त शुद्ध करा, तरी बी लोक ऐकणार. शेवटी तुकोबरायांना माणसाच्या पायावर दंडवत घालावं लागलं. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, तरी बी लोक ऐकणार. काय हे लोक कुणाचंच ऐकत नाही. तुकोबरायांसारख्याच लोक ऐकत नाहीत, ज्ञानोबरायांसारख्याच लोक ऐकत नाहीत. तुकोबराय म्हणले आमच्या भल्या करता आमचं ऐकू नका, स्वतःच हित साध्य करायचं असेल तर आमचं ऐका. आणि इकडं तिकडं वेळ घालवण्यात त्याच्यात तुमचं हित नाही, तर हित ते करावे देवाचे चिंतन. पण हे करत असताना करोनिया मन शुद्ध भावे, शुद्ध भावनेने देवाचं भजन केलं. परिणाम महाराज म्हटले तुम्ही जो काही व्यापार करताय, तुम्ही जो काही धंदा करताय, त्याच्यामध्ये तुम्हाला अनंत पटीने लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. विडाला अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा. साधू संतांच्या आशीर्वादाने पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली ही पवित्र माती, ही पवित्र भूमी, या पवित्र मातीमध्ये, या पवित्र भूमीमध्ये संत शिरोमणी सावता महाराजांच्या या प्रांगणामध्ये नोहे पवित्र असणारा हा संत शिरोमणी सावता महाराजांचा हा दरबार आहे. आणि या दरबारामध्ये सकल साधू संतांच्या आशीर्वादाने, कृपेने, त्यांच्या कृपा प्रसादाने या वर्षी एक आगळा वेगळा सुवर्ण क्षण आपल्या गावात घडून आलेला आहे. सावता महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं भव्य दिव्य असं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन आहे. वर्ष कितवं? पहिलं. पण असं वाटायला लागलंय तर काय ह्याचा काय सुवर्ण महोत्सव चालू आहे का काय? इतकी रोषणाई, इतकं डेव्हलपमेंट, इतके सगळ्या लाइटिंग, डेकोरेशन, मंडप सिस्टम, सगळंच एक नंबर वातावरण. आणि एवढ्या मोठ्या पवित्र वातावरणामध्ये माझ्यासारख्या पामराला हरिकीर्तन सेवा करण्याचं सद्भाग्य प्राप्त झालं. संत शिरोमणी सावता महाराजांच्या दरबारातील आजची ही पवित्र कीर्तन सेवा आहे, ज्यांच्यामुळे मला इथं हा सुवर्ण क्षण पाहायला भेटला. तुम्हा थोर साधू संतांची दर्शनं झाली. एक माझे परम मित्र, नामवंत मृदंगाचार्य, हरिभक्ती परायण, परमस्नेही, परम आदरणीय, परम श्रद्धेय, आपल्याच गावातील असणारे भूमिपुत्र आदरणीय गणेश महाराज, सगळ्यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या फोनद्वारे SMS द्वारे इथपर्यंत येण्याचा सुयोग मला प्राप्त झाला.
आदरणीय गणेश महाराजांना कोटी कोटी वंदन करतो. त्याचबरोबर ज्यांच्याकडे आजचं हे हरी कीर्तनाचं सौजन्य ते श्री परमार्थ प्रेमी परमस्नेही परम आदरणीय राम हरी अर्जुन जगताप. कुठे बसलेत तुम्ही? राम हरी अर्जुन जगताप यांच्या या सौजन्यानं आजची ही कीर्तन सेवा आहे. पैपई जमा केलेला तुमच्या प्रपंचातला जो काही द्रव्य ते आता तुम्ही मला थोडंसं त्याच्यातून कपात करून देणार आहात. नंतर कीर्तन झाल्यानंतर आताच म्हणल्यानंतर टेन्शन येईल ना तुम्हाला. ते देण्याकरता सुद्धा साधूची तुमच्यावरती कृपा आहे. ते देण्याकरता सुद्धा देवाचा तुमच्यावरती आशीर्वाद आहे. आणि ते देण्याकरता तुमच्या पूर्वजांनी काहीतरी दान केलं ते तुमच्या पदरात आलेलं आहे. विडाला विडाला. आणि या ठिकाणी अतिशय महाराष्ट्रातील एक नामवंत गायनाचार्य संगीत विशारद जे काही टीव्हीला इकडे तिकडे सगळीकडे गाजून आहेत, म्हणजे इंडियन आयडॉल फेम माझे परममित्र आहेत. आपल्या परिसरात वास्तव्याला ते आहेत. अतिशय सुंदर त्यांचं गायन आहे. अतिशय मनमोहक आहेत. आवाजही सुंदर आहे. स्वभावही अतिशय गोड आहे. अविनाशजी महाराज तुम्हाला वंदन आहे. त्याचबरोबर हरिभक्तीपरायण संगीत विशारद आदित्य महाराज तुम्हालाही वंदन आहे. त्याचबरोबर हरिदासजी तात्या आहेत. त्याबरोबर तुकारामजी महाराज आहेत. अथर्व महाराज आहेत. श्रावण महाराज आहेत. सगळ्यांच्या चरणी कोटी कोटी मी नतमस्तक होतो. सगळ्यांना धन्यवाद देतो. यूट्यूब वाले दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या दादांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. मलाही कोटी कोटी वंदन आहे. त्यांचं चॅनल सगळेजण सबस्क्राईब करा, त्यांना फॉलो करा, त्यांचे फॉलोवर्स वाढवा. त्यांना धन्यवाद देतो. सिस्टीमवाले दादा आहेत. महाराष्ट्रात एक नंबर गाजलेलं सिस्टम आहे. नाहीतर बऱ्याच ठिकाणी सिस्टीम अशा भेटतात यात ट्रॅक्टर सारखे साऊंड, ड्रायव्हरला आवाज नाही, अख्ख्या गावाला आवाज. म्हणजे मंडपला आवाज नाही, गावाला आवाज. पण सुंदर तुमची साऊंड सिस्टीम आहे. नाही चिर नाही, फिर नाही, कुर नाही, गोड. एकदा सुंदर टाळी वाजवा त्यांच्याकरता जोरदार. सगळ्यांना धन्यवाद देतो. गाव लेवलला सगळे आजी माजी सर्व कार्यकर्ते, या संस्थांचे कमिटी जे काही नेमलेली असेल नसेल नेमलेली, जे काही सेवा करणारे सद्भक्त आहेत त्यांना वंदन करतो. गणेश महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आणि बरोबर तुम्ही म्हणाल तेवढ्या वेळात मी थांबवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण त्याचं कारण असं आहे, मी चुकलेलो आहे, तुम्ही चुकला नाहीत, म्हणून तुमच्या म्हणण्यावर कीर्तन करणार आहे. विडाला विडाला. चला, अभंग सेवेकरिता निवडलेला आहे देहूच्या मालकाचा म्हणजे तुकोबरायांचा. आजच्या अभंगामध्ये देहूचे मालक तुकोबराय सर्वसामान्य माणसाला उपदेश करतायत. हे बाबा, आतापर्यंत जर एखादं देवाची सेवा करत आला नसेल, आता करायला लाग. आतापर्यंत देवाची भक्ती केली नसेल, आता कर. आतापर्यंत देवाची पूजा केली नसेल, अर्चा केली नसेल, दास्यत्व देवाचं तू स्वीकारलेलं नसेल, आता तू देवाची सेवा कर. इथून माग काय झालंय बघायचं नाही. इथून माग तुम्ही काय कुटाने केलेत, काय दिवे लावलेत, कुठं कुठं घोटाळे केलेत, कुणाकुणाच्या तुम्ही गैरहजेरीत काड्या केलेल्या आहेत, हे सगळं सोडून द्या म्हणले. पण आता इथून पुढे सावध होणं ही काळाची गरज आहे. आता सावध झाला की संत सावता महाराज तुमच्यावर कृपा करणार आहेत. आणि कृपाच आहे ना महाराज, कृपाच आहे ना. सावता महाराजांची कृपा जर नसती तर तुम्ही इथं मंडपात बसलेला असतात. तुम्ही मोकळं बोला. सावता महाराजांची कृपा नसती तर तुम्ही मंडपात बसलेला असतात का? ते बी आषाढ महिन्यात. ही कृपा कुणाची आहे? सावता महाराजांची. सावता महाराजांची कृपा आहे म्हणून आम्ही मंडपात आहेत. सावता महाराजांची कृपा आहे म्हणून आम्ही त्या हरिभजनामध्ये तल्लीन आहेत. पण असा करायचा, आतापर्यंत काय झालं असेल सगळं सोडून द्यायचं. सावता महाराजांचं पदार्पण आपल्या गावात आहे. एवढं भव्य दिव्य आपल्या प्रपंचातील पै पै जमा करून आपण एवढं भव्य दिव्य स्वरूप आपल्या मंदिराला आणलेलं आहे. आतापर्यंत काय कुटाने केले असतील सगळे सोडून द्यायचे. पण मंदिराचा वर्धापन
आणि ज्या दिवसापासून मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू झालाय, जोपर्यंत मंदिर आहे आणि जोपर्यंत माझ्या रक्ताचा थेंब माझ्या शरीरामध्ये, तोपर्यंत देवाचं भजन सोडणार नाही. विठाला विठाला. परिवर्तनच होत नसेल तर मग सप्ताह करण्यात अर्थ काय? बदलच आमच्यात होत नसेल तर हरी कीर्तन करण्यात अर्थ काय? माणसाला माणसातलं माणूस पण समजत नसेल तर हरी भजन करण्यात अर्थ काय? आणि माणसा माणसातलं वैर जर वाढतच जात असेल तर हरी कीर्तन करण्यात अर्थ काय? प्रश्न आहेत तुम्हाला माझे सगळ्यांना. हे हरी कीर्तन कशा करताय? मनोरंजना करता नाही, तुमच्या कानाला गोड लागावं याच्या करता नाही, कीर्तनाच्या वेळेमध्ये पांचट गप्पा ऐकाव्यात याच्या करता हरी कीर्तन नाही, तर या मनाचं काहीतरी परिवर्तन व्हावं याच्या करता हरी कीर्तन आहे. कशा करता हरी कीर्तन आहे? तर मनाच्या परिवर्तना करता. पण खरं सांगू का, लोकांना देवाचं चरित्र आता आवडत नाही, लोकांना साधूचं चरित्र आता आवडत नाही, लोकांना आवडतात त्या कीर्तनातून पांचट गप्पा. मग मला सांगा, कीर्तनामधून जर पांचट गप्पा ऐकताल तर तात्पुरतं तुमच्या कानाचं मनोरंजन होईल, पण कीर्तनामधून जर तुम्ही संत सावता महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि पंढरपुरातल्या मालकाचं जर चरित्र ऐकताल तर या मनाचं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. मग त्याच्या करताच आहे ना हरी कीर्तन, त्याच्या करता नाम सप्ताह आहे का? लय पैसे जास्त झाले म्हणून लय पैसे जास्त झालेत म्हणून सप्ताह आहे का? परिवर्तन होण्याकरता सप्ताह आहे? वा, परिवर्तन करण्याकरता सप्ताह आहे. आणि आमच्या जीवनात परिवर्तन व्हायलाच पाहिजे, आणि ते फक्त करू शकतं म्हणजे वारकरी संप्रदाय. विठ्ठल. मग या संप्रदायामध्ये जे साधू संतांनी सांगितले ते आम्हाला करावं लागेल. वा, आमच्या बापांनी जे सांगितले ते करावं लागेल का नाही? तुकोबराय, ज्ञानोबराय, संत सावता महाराज, संत नामदेव महाराज, संत बाळूमामा, अरे आमचे बाप होऊन गेले, त्यांनी जे केलं तेच आम्ही करायचं. एक वाक्य सांगू का? तुम्ही तुमच्या मनाने जर रस्ता निवडताल तर तो रस्ता चुकीच्या दिशेने तुम्हाला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही, आणि तुम्ही साधूनी घालून दिलेल्या रस्त्यावरती जर जाल तर तुमचं जीवन परिपक्व झाल्याशिवाय राहणार नाही. वाजायची तर टाळी मोकळी वाजा, मेल्यावानी वाजू नका, वाजायची तर मोकळी वाजा, बिंदाच. काय दडपण आहे का? नाही मी उशिरा आलो म्हणून काही टेन्शन आहे का? हा, वाटलंच तर मला नारळ देऊ नका, फक्त पाकिट द्या. टेन्शन घेऊ नका, फ्रेश बसा ना तुम्ही. काय अडचण आहे का? काही त्रास आहे का तुम्हाला? बोला, बोला की मी माय शपथ निघून जाईन मग आलेल्या वाट्याने. तुम्ही बिंदास बोलले तर कीर्तन होते, तुम्ही मोकळ्या मनाने बोलले तर कीर्तन होते. ऐका, काय अडचण आहे? आपण रस्त्याने जाण्यापेक्षा कुणाच्या रस्त्याने जायचं? सावता महाराजाच्या. मग सावता महाराजांचा रस्ता बघायचा. काय रस्ता आहे? कुठं बी गेले की देवाचं भजनच, शेतात जरी गेले तरी देवाचं भजनच, खुरपायला लागले तरी बी देवाचं भजनच, शेतामध्ये पाणी द्यायला लागले तरी बी देवाचं भजन. एवढंच नाही तर शेतातल्या मळ्यातल्या सगळ्याच गोष्टीला सावता महाराज म्हणायचे, ह्या कांद्यात बी माझा विठोबा आहे, या कोथिंबिरीत बी माझा विठोबा आहे, नाही नाही अख्ख्या मळ्यातच माझा विठोबा. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझे, अवघी मिठाई माझे, अवघी मिठाई माझे, अवघी मिठाई माझे. कांदा मुळा भाजी,
गावातल्या कोणत्या बी गोष्टीला सावता महाराज म्हणायची ह्याच्यात माझा विठोबा आहे, याच्यात माझी आई आहे, पंढरपुरातला मालक याच्यात बसलेला आहे. परिणाम वारकरी संप्रदायामध्ये वेगळे वेगळे संत होऊन गेले. नाही नाही, प्रत्येक जातीत संत जन्माला आले. पुढचा आहे का, प्रत्येक संतांची ख्याती वेगळी आहे, प्रत्येक संतांचा चमत्कार वेगळा आहे. पण सावता महाराजांचं जरा आगळं वेगळंच देवावर प्रेम होतं. अनेक संतांपैकी सावता महाराज देवाने निवडले आणि फक्त हृदयामध्ये लपण्याकरता जागा मागितली. ते संत म्हणजे संत शिरोमणी सावता महाराज आहे. सगळ्यांचं वेगळं वेगळं, पण सावता महाराजांना म्हणायचे, सावता, अरे चोर माझ्या महाग लागलेत, चोर माझ्या महाग लागलेत, आणि कुठंतरी लपवण्याकरता जागा देत. देवाने म्हणावं लागतंय, कुठंतरी लपवण्याकरता जागा देत. एका क्षणाचाही मागचा पुढचा विचार न करता स्वतःचं हृदय कापलं आणि स्वतःच्या हृदयामध्ये भगवंताला जागा दिली. एकमेव संत सावता महाराज. विठाला विठाला. त्यांनी जो रस्ता दाखवलाय त्या रस्त्याने आपल्याला जावं लागतंय. त्यांनी जो मार्ग दाखवलाय त्या मार्गाने चालावं लागतंय. का तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंथा कोठे काय. वा, साधूनी घालून दिलेल्या मार्गावरती चल, अडथळेच येणार नाहीत. आणि तू ह्या मनाने रस्ता निवडशील, वड्याला गेल्याशिवाय राहणार नाही. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. इथं जरा डेंजरस काम दिसायला गाड्या सगळं. चला असू द्या, जिथं टेकन तिथं टेकन. आपल्या मनाने रस्ता आपण निवडला की घोटाळा आहे. पण साधूनी घालून दिलेल्या रस्त्यावर गेलं की आपलं जीवन परिपक्व आहे. मग बघा साधू संतांनी काय केलं ते बघायचं. जरा थोडं वेगळं चिंतन करतोय. बऱ्याच लोकांना कंटाळवाणं होईल, पण त्याला माझा ना विलाज आहे. पुढचं ऐका, काय केलंय साधू संतांनी ते बघा. विणा घेतला, चिपुळ्या घेतल्या, डोक्याला पगडी, आणि गावामध्ये जाऊन तुकोबाराय देवाचं भजन करायची. किती देवाचं भजन आहे. रात्र नकळे दिवस नकळे, अंगी खेळे दैवत हे. जागृती, स्वप्नी, सुषुप्ती, प्रत्येक अवस्थेमध्ये तुकोबाराय देवाचं भजन करताय. इतकं देवाच्या भजनामध्ये तल्लीन आहेत. कोण काय करतं याचा तुकोबाराय कधीच विचार करत नसायचे. पण भजन करता करता गावातली माणसं तुकोबारायांच्या अंगावरती धावली. काय करायलास, तर त्या व्यक्तीला तुकोबारायांनी हात जोडावे, त्यांनी सांगावं, मी देवाचं भजन करतोय. कोणत्या देवाचं भजन करताय तुम्ही. पंढरपुरातल्या मालकाचं. आम्ही सत्ताधारी माणसं गावातली, आमची इच्छा नसेल, आमची आज्ञा नसेल तर विणा नाही वाजवायचा तुम्ही. आमची परवानगी नसेल तर गळ्यामध्ये विणा अडकवायचा नाही, हातात चिपुळ्या घ्यायच्या नाहीत, डोक्याला पगडी घालायची नाही. आम्ही सत्ताधारी माणसं, आम्ही म्हणेल तसं तुम्हाला वागावं लागेल. तुकोबारायांनी अंगावरती धावून येणाऱ्या व्यक्तीला म्हणावं, का हो, मी वाजवलेला विणा, मी वाजवलेल्या चिपुळ्या नाही का सहन होत तुम्हाला. तर गावातल्या माणसांनी बोभाट करावा तुकोबारायांविषयी. गावात विणा नाही वाजवायचं तुम्ही. तुकोबाराय म्हटले, ठीक आहे, तुम्ही सत्ताधारी माणसं आहेत ना, तुम्ही सांगताल तर मी आजपासून गावात विणा नाही वाजवणार. मग तेव्हापासून भाजनावाल्याला ताण देतात गाववाले. ज्याला नाही कळलं त्याला धन्यवाद. प्रसाद आहे ना, संपला काय आलेला मी गाड्या मग तर काय करत नाही. मग आता आहे ना, मला तरी आहे का नाही. हा जाऊ दे, काय काय असं यांचं काय, यांचं यांच्या घरी जाऊन खाते ना आपलं काय. सत्ताधारी माणसं आहेत. हो, नाही वाजवायचं, नाही वाजवायचं, ठीक आहे. पण पाटील माझं पुढचं वाक्य ऐका. तुम्ही सत्ताधारी माणसं आहेत, तुमची सत्ता गावच्या बाहेर चालत नाही.
पण माझं वाक्य ऐकून जा, आजपासून गावात विणा वाजवणार नाही आणि डोंगरावरती गेल्यावर माझा विणा मी बंद करणार नाही. गावात विणा नाही वाजवणार. विरोध. डोंगराव गेले तर तिथं बी लोक ग बसले नाही हो. लयच भजनात तल्ली नाहीत म्हणले तुकाराम महाराज. तर गावातल्या चांडाळ चौकडे लोकांनी तुकाराम महाराजापाशी एक वेश्या पाठिली बाई. जा म्हणले त्याच्या भजनात विक्षेप कर, त्याला भजनच करून देऊ नको. पण गेलेत कुणापाशी? वारकरी संप्रदायाच्या कळस स्थानी शोभणारं नाव माझ्या तुकोबरायांचंय. तुकोबराय भजनामध्ये इतके तल्लीन आहेत. बाईनं तुकोबरायांना आवाज दिला आणि काम वासनेने आलेल्या बाईला तुकोबरायांनी बघितलं आणि तुकोबरायांच्या तोंडातून शब्द निघला, माय जाई हो तुमाते सायास, जाई हो तुमाते सायास, आम्ही विष्णुदास तैसे नोहे, आम्ही विष्णुदास तैसे नोहे. वादकासाठी टाळकऱ्यासाठी जोरदार टाळी वाजवा, जोरदार. कीर्तनकाराने असं समजायचं नाही की मी एकटा लय शहाणा आहे म्हणून. बऱ्याच लोक कीर्तनकाराला घमेंड असते, मी लय हुशार आहे, मग मावळतेत लगेच, मेळ लागत नाही कुठं चाललेत तर. कीर्तनकार एकटा एवढा शहाणा नसतो. कीर्तनामध्ये रंग देवता आणण्याचं काम या गायकाचं आणि या वादकाचं आहे. विडाला विडाला कसलीच काटकसर नाही. म्हणणारे बी तत्पर आणि वाजिणारे बी तत्पर. नाही तर गणेश महाराज काय काय गावात वादक आम्हाला भेटत आहेत, नेमकं वाजित का खाजित मिळत लागत नाही आम्हाला बऱ्यापैकी. तुमचं वाजिनं म्हणजे म्हातारे माणसं सुद्धा तिकून म्हणाले डंग 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 डंग, तिथंच बसा, इकडे येऊ नका. हे डोलायला लावणार वादन, हे डोलायला लावणार. चला जाऊ द्या. जाई हो तू माते न करी ओसाय. काय हे असं जरा मधून मधून हाणलं म्हणजे तुमच्या तोंडावर पडल्याला मावा जाते, बाकी काही नाही. मावा जाते, बाकी काही नाही. हा जाई हो तू माते न करी ओसाय असं. आणि आम्ही विष्णुदास तैसे न. गावात विरोध केला तर तुकोबाराय डोंगरावर गेले तर डोंगरावर सुद्धा भजन करू दिलं नाही लोकांनी. पाठवलं त्या बाईला तर तुकोबारायच्या मुखातून शब्द आले, माय आम्ही त्याच्यातले नाहीत, माय इथून निघून जा. जाई ओ तू माते न करी ओ सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. एवढे तुकोबारायांचं वैराग्य कडक आहे. सगळी संकट बाजूनी घेरलं तुकोबारायला, पण देवाचं भजन नाही सोडलं तुकोबारायने. स्वतःची धर्मपत्नी अन्न करता मेली हो. दावणीला बांधलेली जनावर मेली तुकोबारायांच्या. दुष्काळ पडला तर सगळ्या लोकांचं कर्ज माफ करणारे तुकोबाराय आहेत. आता कर्ज परत फेड होऊ शकत नाही म्हणून इंद्रायणीच्या डोहामध्ये कर्जाच्या वह्या बुडवणारे तुकोबाराय. अख्खं जीवन भजनामध्ये व्यतीत केलं.
एक सांगू का तुम्हाला, वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनाला एवढं महत्व नाही, त्याच्यापेक्षा जास्त महत्व भजनाला आहे. कशाला? भजनाला. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळ येते. अखंडरित्या भजन केलं, प्रसंग बी तेवढेच वाईट आले हो. कुणी बोराटीच्या काठीने मारावं, कुणी एकेरी शब्दात तुकोबरायांना बोलावं, कुणी तुकोबरायांची निंदा करावी, कुणी तुकोबरायांचा छळ करावा. एवढ्यावर गाव थांबलं नाही. आणि एक वाक्य सांगू का, तुम्ही गावात चांगलं कार्य करायला तयार व्हा, तुम्हाला विरोधक आपोआप तयार झाल्याशिवाय राहणार नाही, आपोआपच होणार. तुम्ही म्हणूच नका की मला विरोधकच कुणी नाही. तुम्ही चांगलं काहीतरी काम करा, आपोआप तुम्हाला विरोध होणार. तुकोबरायांनी कुणाचंच वाईट केलं नाही, फक्त केली देवाची भक्ती. इतकी भक्ती केली, इतकी भक्ती केली, काहीच कळत नाही. जागृती, स्वप्नी, सुषुप्ती, कोणत्या बी अवस्थेत भजनच. पण लोक त्रास देणार ते थांबणार थोडीच. एवढे कठीण प्रसंग तुकोबरायावरती आले. त्याच्याही पुढचा एक प्रसंग असा आहे की भजनामध्ये तल्लीन नसताना सुद्धा गावातल्या लोकांनी तुकोबरायांच्या अंगावरती उकळतं पाणी सुद्धा टाकलं. अंग जळायला लागला, अंगाचा दाह व्हायला लागला. तर घरच्या माणसाला आवाज नाही दिला तुकोबरायांनी, गल्लीतल्या लोकाला आवाज दिला नाही, गावातल्या लोकाला, गल्लीतल्या लोकाला, पाहुण्यांना आवाज दिला नाही. आवाज दिला तो डायरेक्ट पंढरपुरातल्या मालकाला. देवा, का रे माझी अशी दुर्दशा? अरे अखंडरित्या मी तुझं भजनच करतोय ना, अखंडरित्या मी तुझीच सेवा करतोय ना, माझ्या अंगावरती लोकांनी उकळतं पाणी टाकावं? हे बघ देवा, अंग माझं जळायला लागले, अंगाला माझ्या फोड यायला लागले, धाव ना देवा, धाव ना देवा, असा आक्रोश केला. आणि काय परिस्थिती असेल, जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला वनवा, जळे माझी काया लागला केशवा माये बापा. अंतकरणातून दहावा केला देवा, आम्ही तुझं भजन करणारी माणसं आहेत, आमच्या अंगाचा दाह व्हायला लागलाय. बघा, स्वतःवर दुःख आल्यावर कधी गावातल्या भावकीतल्या लोकांना सांगत बसायचं नाही. तुम्ही जर एखाद्या कठीण प्रसंगात असाल तर
गावातल्या भावकीतल्या शेजाऱ्या पाजाऱ्याला गल्लीतल्या लोकांना कधी सांगत बसायचं नाही की मी संकटात आहे. तुम्हाला संकटातून काढायचं तर लांबच, पण त्या संकटावर मीठ चोळल्याशिवाय अवलादी राहत नाहीत. मग तुम्ही तुमच्या मनातलं दुःख ह्याला त्याला सांगत बसण्यापेक्षा डायरेक्ट देवाला सांगा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. असं कधीतरी ऐकत जा संत चरित्र. लाज वा. तरी पाकिट देणार नाही मी कुणाला. आज काहीच नाही कुणाला. हो अखंडरित्या भजन केलं. लाज देवा आमची काहीतरी लागतोस का नाही. आम्ही तुझे भक्त आहेत ना. कधीतरी आमची लाज ठेव. लाज वाटते कधी कधी तुझा दास म्हणवण्याची सुद्धा. लाज वाटे मना तुझा म्हणविता दास, गोडी नाही रस बोलिलिया सारिकी. लाज वाटते कधी कधी देवा. कधी कधी लाज वाटते तुझा दास म्हणवण्याची सुद्धा. आम्ही अखंडरित्या देवाचं भजन करतोय. आमच्यावरती आलेलं संकट तुला निवारण करावं लागेल. ए दिलंस ना वचन. अरे आम्ही भक्त म्हणून तुला देव पण आहे. आम्ही भक्तच नसतील तर तुला देव कोण म्हणेल. आमुचिया भावे तुझं देव पण. हे का विसरून राहिलासी. अरे आमच्यामुळं तू तिथं उभा आहेस. आमच्यामुळं तू अरे भक्तांनी फेकलेल्या विटेवर तू उभा आहेस ना. भक्ताच्या रक्षणाकरता उभा आहे. अरे भक्तच पंढरपूरला आला नाही तर देव कोण म्हणेल तुला. असं भांडण केलं. भांडण. विठाला विठाला. मला कळायलंय ते काय म्हणतात, पण ते दात पडल्यामुळे मला मिळ लागा ना. काय नेमकं प्रमाण काय सांगितलंय तुम्ही. माझ्या लक्षातच आलं नाही ते काय प्रमाण आहे ते. चला जाऊ दे. हा काय गेलं माझ्या ध्यानातून. काय होतंय महा डायनामा गेलेला आहे. मी एकदा गाडीतून पडलेलो. मला ऐकायला कमी येतंय आणि दिसायला कमी येतंय. चिल्लर तर मला दिसानाच. पडल्यापासून बाकी काही नाही. पडल्यापासून दुसरं काही नाही. कधीतरी बघा कधीतरी ऐकत जा संत चरित्र. आणि परिस्थिती अशी महाराज गणेश महाराज परिस्थिती अशी देवाचे चरित्र नावडे सर्वथा, विनोदाची कथा गोड वाटे. खरं सांगा पायाला हात लावून सांगतो देवाचं चरित्र आवडतंय का पांचट गप्पा आवडत आहेत. पांचट गप्पा आवडतात ना. पांचट गप्पा. पण पांचट गप्पा अरे आमच्या अख्ख्या जिंदगीचा विनोद झालाय. तरी बी आम्हाला कीर्तनातून विनोदाचीच अपेक्षा ही शोकांतिक आहे. एखाद्या कीर्तनकाराने जर देवाचं साधूचं चरित्र सांगितलं कीर्तनामध्ये पटत नाही लोकांना. उठून बाहेर जाते. आपल्याला तर मिळत लागलं नाही महाराज. लय बोर केलं. असं करतेत म्हणजे मला माहित नाही बरं का करतेत असं. एक जणाला म्हणले तुला कळलं कर त्या महाराजाचं कीर्तन. हे आपल्या तर डोक्यावरून गेलो आम्हाला त्याचं कीर्तन. अजून एक जण उभा असतंय तिथं. त्याला म्हणले तुला. हर तो म्हणला ह्याच्या डोक्यावरून पण आपल्या दोन्ही टांगड्याच्या मधूनच गेला. आपल्याला तर मिळत लागला ना. तसले लोक झाले जास्त. पांचट गप्पा म्हणलं की बरं वाटायलंय. पण देवाचं चरित्र म्हणलं की मन एका जागेवर राहत नाही ना. पण ऐका तुकोबाराय म्हणले इथून माग ऐकले असत्याल सोडून द्या सगळं काय केलं असेल ते सगळं. एक जण म्हणला नाही नाही आतापर्यंत लय कुटाने केलेत. असू दे म्हणले किती बी तू हे कुटाने. नाही नाही म्हणलं आजपर्यंत माळ घातली नाही. नाही एक बी 10 सोडला नाही म्हणला मी. महाराज म्हणले ते बी असू दे. फक्त तुला आता तर भजनाचं ज्ञान झालंय ना. आता तुझं मन बाजूला गेलं नाही पाहिजे. एकदम एकदम मनाशी एकनिष्ठ तर झालाय ना. म्हणला हो. मग इथून माग जे काय पाप तुझ्याच्याने झाला असेल त्या पापाची जिम्मेदारी घ्यायला मी तयार आहे. काय माग झालंय मागे गेले ते पाहू नका आणि पुढे जामीन आहे तुका. काय झालंय आतापर्यंत सगळं सोडून दे.
केल्यात ना लोकांच्या काड्या, दिना आता तरी सोडून. कवार 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 लोकांच्या गैरहाजरीत त्यांची निंदा करायला लागलास, कवार लोकांच्या काड्या करतो गैरहाजरीत. आतापर्यंत केल्या दी सोडून, आतापर्यंत एखाद्याला कमी समजत आला असेल दे सोडून, आतापर्यंत एखाद्या सोबत वैर असेल द्या ना सोडून. किती दिवस देह जायची वेळ आली तरी कितीतरी पिढ्या गेल्यात एखाद्या कुटुंबाच्या, तरी सुद्धा त्यांच्या कुटुंबाचं वैर संपायला तयार नाही. देणं सोडून हे सगळं किती दिवस राहायचंय? अरे कोणत्या दिवशी बोलावणं येईल, कोणत्या दिवशी देव घेऊन जाईल, मेळ नाही, पत्ता नाही लागत. कधी देवाचं बोलावणं येईल? देणं हे सगळं सोडून. आतापर्यंत पाप करत आला असेल सोडून दे, आतापर्यंत निंदा करत आला असेल सोडून दे, आतापर्यंत एखाद्या सोबत वैर असेल सोडून दे. पण आता तरी पुढे आज उपदेश, आता तरी पुढे आजी उपदेश, आता तरी पुढे आजी उपदेश, आता तरी पुढे आजी उपदेश, आता तरी गायनाचार्याने हिंदी गाणंच म्हणलो. मी म्हणलं काही संदर्भ नाही, काही प्रमाण नाही, नेमकं कसं काय म्हणलं. लय बोर झालं त्या बाबा, बोर झाल्या उभी हिंदी गाणं म्हणते. चला जाऊ द्या. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. ए बाबा, आतापर्यंत तर जीवन तुझं गेलंयच ना, मग आता तरी सावध हो. वेळोवेळी जाग केलो, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. करा, वेळोवेळी जाग केलंच ना. आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, जागा रे बाईनो जागा, जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, जागा रे बाईनो गणेश महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा सगळे. वा, वाजीनं एवढी सोपी गोष्ट नाही. आम्ही दोघं सोबतच शिकायला होतो. माझे जुनेच मित्र आहेत ते. आमचा एक लहानपणीचा फोटो आहे माझ्या दुसऱ्या फोनमध्ये. फारच त्यांची बी तब्येत लय कमी, मी बी लयच कमी.
तेव्हापासून आताच भेट झाली, पण तयारी जबरदस्त, एक नंबर गोड. पाहिजे ना एवढं सोपं आहे काय? हा, लोकांना वाटतं महाग बसते मग कुंकडे वाई दे भाला भाला, तुला का गाजर कळतं का? हे तर एवढं सोपं आहे का वाजी ना? वाजायचं एवढं सोपं आहे? अहो गुरुजीकडे जावं लागतं, बसावं लागतं, त्याचा रियाज करावा लागतो, बोल पाठ करावा लागतो, नोहे नोहे त्याचा रात्र रात्र रियाज करावा लागतो. आणि तेव्हा कुठं भाजनात वाजिता आलं तर बरं, ते बी गावाकडचे म्हातारे चांगले असले तर, नाही तर मग बोंबार. आता मी त्यामुळे सोडून दिलं महाराज. मी एकदा आमच्या गावात भजनाला बसलो आणि ते म्हातारं भजन म्हणलं मला फक्त सरपटे यायच्या, मला लगी वाजिताच येत नव्हतं. मी सरपटी वाजिलं आणि त्यांनी टाळच फेकून दिलं. हे पोरग कुंकड बी वाजित आहे म्हणलं. तेव्हापासून मी बी ते सोडून दिलं, मी बी त्याच्या लय नादी लागत नाही. हे सोपं नाही महाराज. सजीव कातड्याची निर्जीव कातड्यावरती थाप पडावी आणि बोलेल तसा आवाज त्या मृदंगामध्ये काढावा, ही ताकद फक्त एका मृदंगाचार्यामध्ये. कळतंय का? बघा, तुम्हाला कळलं तर बघा. हा, तातुंगा तक्क थुंगा कडकड थुंगा कडकड थुंगा त्रिकड तक्ता त्रिकड तक दिंगना दहात दहा कडकड थुंगा त्रिकड तक्ता त्रिकड तक दिंगना दहात दहा कडकड थुंगा त्रिकड तक्ता त्रिकड तक दिंगना दहा. आता काय कायला वाटलं उग कोंबड्याने फाट 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 केलं का काय? आता ज्याला कळत नाही त्याला आम्ही काय करायचं सांगा ना तुम्ही. वाजवणं एवढी सोपी गोष्ट नाही गड्या. ते वारंवार साधू संतांनी आम्हाला जाग केलं. आता जागा रे बाईनो, जागा, वेळोवेळी जाग केलं. नुसतं जाग केलं नाही, जाग करून आमच्या दाराच्या कड्या वाजवायला साधू आले. उठ, आता तरी देवाचं भजन करायला जा. उठ, आता तरी देवाचं नाव घे. म्हणना मुखातून रामकृष्ण हरी. काय चाललंय तुझं म्हणायला? एकदा रामकृष्ण हरी म्हणत नाहीत काय काय, एकदा. आता तुम्ही सगळे सज्जन माणसं आहेत, सगळे जरा पवित्र चेहऱ्याने बसलेला, कंटाळवानं मला कुणी झालेलं दिसत नाही. ऐका, एकदा रामकृष्ण हरी म्हणायला काय अडचण आहे? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. वार्ड क्रमांक 1, फक्त वार्ड क्रमांक 1, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. उगाच 1,500 महिने चालू काय? उगाच आहे का काय? आता वार्ड क्रमांक 2, ऐका. तयार आहेत का सगळे? बेटे बेटे सावधान. निवडून येईन ना पक्ष आपला? येईन काय? रामकृष्ण हरी. आग्या मोहळच आहे का काय? वा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. पक्षातले फुटले असा घोटाळा होत असतो. वा, तुम्हाला बी धन्यवाद. सहज सहज तोंडात येत नाही बरं का. माग बसून काही काही म्हणत असे रामकृष्ण हरी येत नाही सहजासहजी. जन्मोजन्मीची पुण्याई असावी लागते. तेव्हा कुठं आम्हाला संत सावता महाराजांचं, ज्ञानोबरायाचं, वारकरी संप्रदायाचा मंत्र जप करण्याचं भाग्य आमच्या नशिबात आहे. विठाला हात जोडले, दारात गेले, पाया पडले साधू त्याच्या. अरे बाबा, झोपण्यात दिवस चाललेत ना, किती दिवस झोपणार आहेस? आता तरी जागा हो, आता तरी तुझ्या कर्तव्याकडे लक्ष दे. आतापर्यंत काय गेलेत ना झोपण्यात दिवस, आता उठ ना. हात जोडले, लोकांनी ऐकलं नाही. विनंती केली, ऐकलं नाही लोकांनी. शेवटी अधिकार संपन्न तुकोबारायांना सर्वसामान्य माणसाच्या पायावर दंडवत घालावं लागलं. अभंगाच्या दुसऱ्या चरणात सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत,
माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. हे बाबा, मी तुझ्या पाया पडतो, काय कर, स्वतःच चित्त शुद्ध कर. का तुझ्या चित्तामध्ये, तुझ्या मनामध्ये दुसरे विषय वाईट येऊन द्यायला लागलास? अरे तुला किती दिवस राहायचंय, कोणत्या दिवशी जायचंय हे तुझ्या हातात आहे का? किती दिवस राहायचंय, कोणत्या दिवशी जायचंय तुझ्या हातात आहे का? नाही. कधी देवाचं बोलावणं येईल, कधी देव घेऊन जाईल माहित आहे का? तरी बी माणसं काही काही घमेंड मध्ये, अजून बी तरी बी माणसाला घमेंड आहे. माझ्यासारखा पैसाच कुणाकडे नाही, माझ्यासारखी गाडीच कुणाकडे नाही, मी राहतोय तसला बंगलाच कुणाकडे नाही. बंगला पडल्यावर कळन का एखाद दिवशी? कधी गर्व करायचं नाही, माझ्याकडे आहे ते कुणाकडच नाही असं कधी म्हणायचं नाही. एक लक्षात ठेवा, देवाला द्यायचं बी माहित आहे आणि देवाला घ्यायचं बी माहित आहे. लोकांची रीत आहे नाव ठेवण्याची. हे बघा, ज्याच्याकडे काहीच नाही त्याच्यावर लोक हसतात. काय करतात? ज्याच्याकडे काहीच नाही त्याच्याकडे बघून हसतात, आणि ज्याच्याकडे सगळं आहे त्याच्यावर लोक जळतात. लोकांची रीत आहे नाव ठेवण्याची. लोक नाव ठेवत असतात, ठेवू द्या. किती दिवस ठेवतील? एक ना एक दिवस आपलं जर सत्य असेल, आपण जर बोललेलं वाक्य जर खरं असेल, तर एक ना एक दिवस खऱ्याचं खरं होईल. म्हणून तर म्हणतात, सत्यमेव जयते विठ्ठल. वेळ लागन जरा खरं पटायला, पण एखाद दिवशी का व्हायना खऱ्याचं काय होईल? खरं होईल. एखादा माणूस एखाद्याला वाईट वाटतोय, वाटू द्या, पण ज्या दिवशी त्याचं सत्य समोर येईल त्या दिवशी तर म्हणतील ना, नाही नाही माणूस खरा होता. ज्यावेळेस संत होते त्यावेळेस तर लोकांना कळले नाहीत, ज्यावेळेस ज्ञानोबा होते त्यावेळेस तर लोकांना कळले नाहीत, ज्यावेळेस तुकाराम महाराज होते त्यावेळेस लोकांना कळले नाहीत, ज्यावेळेस नाथ महाराज होते त्यावेळेस लोकांना कळले नाहीत, ज्यावेळेस सावता महाराज होते लोकांना कळले नाहीत. समकालीन कळत नाही. ऐका, जर कळलेच असते तर ज्ञानोबारायाला मधुकरी मागण्याकरता लोकांनी विरोधच केला नसता. कळलेच असते तर तुकोबारायांना बोराटीच्या काठीने लोकांनी मारलंच नसतं. कळलेच असते तर नाथ महाराजांच्या अंगावर 108 वेळा येऊन येवन थुंकला नसता. कळलेच नाहीत म्हणून तर संताची विटंबना केली ना. कळलेच नाहीत म्हणून तर संताचा धिक्कार केला ना. कळलेच नाहीत म्हणून तर संताची विटंबना केली. पण संतांनी खऱ्याचं खरं करून दाखवलं. ग्रंथाच्या रूपाने आज सुद्धा संत आमच्या समोर आहेत. विठाला कधीतरी आम्ही ते संत प्रमाण, ते संतांची ग्रंथ वाचले पाहिजेत. कधीतरी वाचले पाहिजे. कधीतरी रामकृष्ण हरी मंत्र म्हणला पाहिजे. सहजासहजी म्हणत नाही तो, काही म्हणत नाही. गणेश महाराज, मला एक जणांनी फोन केला, मला सवय लागली. कुणी जरी फोन केला तरी मी त्याला सुरुवातीला रामकृष्ण हरी म्हणतो. काय म्हणतो? रामकृष्ण हरी म्हणतो. आता आपलं तत्व काय? आपण रामकृष्ण हरी म्हटलं की समोरच्या व्यक्तीने सुद्धा काय म्हणलं पाहिजे? रामकृष्ण हरी. मी रामकृष्ण हरी म्हणलं, तिकून एका वयस्कर बाबांचा फोन होता, गावातला, एकदम खेड्यातला, वस्तीवरला. मी फोन उचलला आणि मी उचलल्या म्हणलं, रामकृष्ण हरी. मला तो आयला महाराजालाच लागला फोन, कट करा. म्हणजे सहजासहजी रामकृष्ण हरी येत नाही. सोपं आहे का? हे एखाद्याला वाईट वाटत असेल मी बोलतोय, पण ऐका, हे गळ्यात टाळ येतोय, सहजासहजी नाही. हातात मध्ये मृदंग वाजवण्याचं सामर्थ्य, सहजासहजी नाही. गळ्यात विना येतोय, सहजासहजी नाही. ही जन्मोजन्मीची तुमच्या पूर्वजांनी केलेली कृपा असावी लागते. तेव्हा कुठं सुकृत तुमच्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. विडाला सहज साधू जरी बोलले तरी आपला उद्धार करण्याची ताकद त्यांच्यात आहे. ऐका, एकदा कीर्तनामध्ये सांगितलं, ऐका, एकदा का संपायचं? बोर झालं नाही? चहा वगैरे काही एकदा नाही का? ना जाऊ दे, कॅन्सल. मला झाल्यावर पाणी नाही, मी आता पिलो. चला, एकदा कीर्तनामध्ये सांगितलं की पंढरपुरातल्या मालकाचा महिमा. ऐका, आता मला मुद्द्यावर यायचंय, माझा मुद्दा लक्षात घ्या.
कीर्तनामध्ये कीर्तनकाराने सांगितलं, पंढरपूरचं वर्णन केलं. आता मला वाटतंय तुमच्यातले बरेच जण पंढरपूरला जात असतील. जातात ना बरेच जण? कोण कोण गेले हात वर करा बरं. पंढरपूरला इमानदारी ना, इमानदारीने 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 बोलायचं नाही. तू कर तू कर, तू काय कर बळच. गेलीच नाही पंढरपूरला बळच काय हात वर करायचं. कोण कोण गेले हात वर करा असं ताट. एवढे जण गेले, त्यांना धन्यवाद. जे नाही गेले ते जाऊन या, जाऊन या. कीर्तनकार महाराजांनी कीर्तनात सांगितलं. एवढा मुद्दा सांगतो आणि थांबतो. पंढरपुरातल्या मालकाचं वर्णन कीर्तनात केलं. ऐका, काय पंढरपुरातला मालक आहे हो? त्याच्या छातीवरती श्रीवत्सलांछन आहे म्हटले. पीत पितांबर नेसलेला तो भगवान परमात्मा आहे. भक्तांनी फेकलेले एका विटेवरती दोन्ही पाय समचरण घेऊन तो उभा आहे. मकराकार कुंडले त्याच्या कानामध्ये त्यानं परिधान केलेले. काय सावळा तो भगवंत आहे. भक्तांनी हाक दिली की तो यायला तयार आहे. बरं, गेलात पंढरपूरला, देवाचं दर्शन घेतलं का? घेतलं का? देवाचं नाही का? नाही. अब जाऊन द्या. चंद्रभागा अवघेची तीर्थे घडती एक वेळा आणि चंद्रभागा डोळा देखली. आमच्या गावातल्या महाराजांनी एकदा नेले, गावातले माणसं नेले गावातले, आणि महाराजांनी इथून तिथून त्या दिंडीतल्या, ऐका, दिंडीतल्या लोकांना एकच सांगितलं, नाही दर्शन झालं तरी चालेल, फक्त चंद्रभागा डोळ्याने बघून येऊ, चंद्रभागेत स्नान करून येऊ. नेले गावातले बाया आणि माणसं नेले, आणि लयच गर्दी ना. एका ढवातच आंघोळीला बसिले. मग गावातल्या बायाला इच्छित बाई म्हणली, ओ महाराज, हे काय चंद्रभागा आहे का काय? आणि चंद्रभागा तर लय मोठी म्हणले. महाराज म्हणले, उगम हितू नाही. ऐका ऐका, चंद्रभागा चला, अवघेची तीर्थे घडती एक वेळा आणि चंद्रभागा डोळा देखले. जाऊ द्या, ज्यांनी बघितलंय ते सांगा. उभा आहे का बसलेला आहे देव? उभा आहे. बर, कशा करता उभा आहे ह्याचं कारण माहिती का तुम्हाला? कशा करता? बरोबर, कशा करता? भक्ताच्या रक्षणा करता. बरोबर आहे. ऐका वाक्य, आता ऐका, मला जरा थोडस मुद्द्यावर यायचे. तुम्ही जागेत ना? सगळे जागेत ना? ऐका. आता जर या गावात इथं येतानी आम्हाला उभा राहिलेल्यांना सगळ्यांना जर वाघ येतानी दिसला, कोण वाघ येतानी आम्हाला दिसला, तर उभा राहिलेले अगोदर पळतेन का बसलेले? इमानदारीने सांगा, कोण पळण आधी? उभा राहिलेले. आता माझा मुद्दा ऐका, पंढरपुरातला मालक उभा का? आता वाघ आल्यावर तर उभा राहिलेले पळतेन का नाही? मग बसलेल्याला काय होईल? तर उठायला वेळ लागेल का नाही? तवर तर मी निघून जाईन. मग उदाहरण ऐका, पंढरपुरातला मालक उभा का? जर भक्तांनी मला आवाज दिला आणि मी जर बसलेला असेल, तर भक्ताच्या हाकेला ओ द्यायला आणि भक्ताच्या संकटात धावून जायला मला वेळ लागेल. म्हणून 28 युगापासून मी भक्ताच्या रक्षणा करता एका विटेवर उभा आहे. कुणासाठी उभा आहे? कुणासाठी? भक्तासाठी, आपल्यासाठी. आपण आवाज द्या, देव यायला तयार आहे. कोणत्या? भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, साठी उभा, भाविकासाठी, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी, विठू कैवल्य
तुम्हाला इमानदारीने सांगतो, मला म्हणता येत नाही. ऐका, पण आपली चूक मान्य करायला बी खानदानी अंतकरण लागतं. नाही तो बऱ्याच गावातल्या लोकांना काहीच येत नाही, पण ते मध्ये आपण आपल्याशिवाय होते का? तुला येत आहे काय? येत काहीच नाही, आणि ढोंगाडाने सांगायला आपण हे म्हण ते म्हण. आपली चूक मान्य करायला. तुम्ही तुमचा अंधार लोकांच्या समोर नेला की सावता महाराज ज्ञानोबराय आपल्यावर कृपा करतील, आणि त्या अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं काम हे संत केल्याशिवाय राहणार नाही. मान्य असावं आपलं, आपल्याला मान्य असावं. कुणासाठी देव उभा आहे? बोला बोला, मुद्दा लक्षात घ्या. कुणासाठी? भाच्यासाठी? भाच्यासाठी कोण म्हणलं? भाविकासाठी म्हणजे भक्तासाठी. हा, भक्तासाठी उभा आहे ना. बरं, किती योग? 2 दिवस आहे का? 1-2 युग झालेत का? नाही, किती युग? 28 युगापासून तुम्ही प्रार्थना करा, देव कृपा करेल. तुम्ही सेवा भक्कम करा, देव कृपा करेल. एक वाक्य सांगू का? तुमची सेवा जर खरी असेल ना, तर तुमचा एक केस बी कुणी वाकडा करू शकत नाही. मी त्याला प्रमाण देईन. तुमची जर सावता महाराजांची सेवा जर भक्कम असेल, तुम्ही जर मनातून सावता महाराजांची सेवा जर करत असाल, तर तुमच्यावर किती बी मोठं संकट येऊ द्या, त्या संकटातून निवारण करण्याचं काम ह्यो बाबा केल्याशिवाय राहणार नाही. जितने तारे गगन में उतने शत्रु होय, जितने तारे गगन में उतने शत्रु होय, कृपा करे रघुराज की एक बालही बाका न होय. काय? फक्त सेवा कशी पाहिजे? बोंबाला सगळं. सेवा कशी पाहिजे? खरी का खोटी? खरी का खोटी? खरी का खोटी? खरी सेवा पाहिजे. ऐका, हा, तुका म्हणजे देवाला सुद्धा ऋणात ठेवण्याची ताकद सेवेत आहे बरं का. आता मला नाही एवढं पाठ, पण थोडा थोडा अर्थ मला बाबा माझ्या अल्पशा बुद्धीनुसार कळतंय. तुका म्हणे देवा ऋणी करुणी ठेवी सेवा. सेवा. वा, देवाची सेवा केली की देवाला सुद्धा काय करता येते? ऋणात ठेवता येते. ऐका, आता देव ऋणात होता म्हणून तर नाथ महाराजांच्या घरी काम करायला गेला ना. देव ऋणात होता म्हणून तर नाथ महाराजांच्या घरी देवानी पाणी भरण्याचं काम केलं ना. देव ऋणात होता म्हणून तर चंदन उगाळून देण्याचं काम देवाने केलं ना. देव ऋणात होता म्हणून तर वस्त्रे धुण्याचं काम देवाने केलं ना. वस्त्रे गंगा तीरी धूत असे. ऋणात देव जातो, पण ऋणात देवाला ठेवण्यासाठी तुम्हाला सेवा करावं लागेल. खरी का खोटी? खरी. आणि ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. त्याला काय घाबरायचं काम आहे का? सेवाच काय नाही, सेवाच काय नाही. आता उग इथं मंदिरात काही देणं नाही घेणं नाही, मंदिरात आला म्हणला इथला बल्ब आपल्या घरात किती चमकन. हा, मग तू तुझ्या घरात विकत आण, तुझ्या पैशाचा आण, मंदिरातला काय नेतो? मग तू मंदिरात जर अंधार करशील तर सावता महाराज तो ह्या घरात अंधार केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि तू मंदिरात जर उजेड करशील तर सावता महाराज तुझ्या प्रपंचाचा उजेड पाडल्याशिवाय राहणार नाही. सेवा आहे ना, सेवा आहे. सेवा महत्वाची आहे. येत सेवा हा दारवंटा. ज्ञान ग्रहण करायचं असेल तरी सेवाच, ज्ञान पचवायचं असेल तरी बी सेवाच. सेवाच नसेल तर त्या जीवनात अर्थच नाही महाराज. कोणती ना कोणती सेवा आपल्या जीवनात असावी लागते. मग ती सेवा साधूची असो की देवाची असो की जन्म देणाऱ्या आईची किंवा बापाची असो. शास्त्रकार सांगतात, पुरावे देतात, मातरम पितरम चैव साक्षात प्रत्यक्ष देवताम मत्वाग्रहीन सेवेत सदा सर्व प्रयत्नतः. वा, आई बाप नुसते आई बाप नाहीत, तर ते आई बाप एक प्रकारचे देव आहेत. ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञानोबारायांची भाषा आहे ना. ज्ञानोबाराय म्हणतात, सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पितरे. वा, ज्याचे आई बाप जिवंत आहेत त्यांनी काशी करायला जायचं नाही. आई बापाला वृद्ध आश्रमात ठेवीतून तिकडं कुंभमेळ्यात स्नान करायला जातो, बापाची पिंड आहे. माये बापे केवळ काशी ते न जावे तीर्थासी. जे कुठेच पुण्य भेटत नाही आई बापाच्या पायात आहे. एक कथा सांगतो, संपू का? संपू ना, जाऊ दे, संप. किती संपायचं का? बरोबर संपित.
सांगा होय, मला वाटलं संपित आहे का. मला वाटलं संपा संपा म्हणल्यामुळं असं. चला, आई बापाच्या सेवेचं किती पुण्य सांगतो. गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पाच्या भावाचं काय नाव? कार्तिक स्वामी. गणपती बाप्पाचं वाहन काय? उंदीर. आणि कार्तिक स्वामीचं काय? ट्रॅक्टर, मोर. मोर, हा मोर. कार्तिक स्वामीचं वाहन मोर आणि गणपती बाप्पाचं उंदीर. दोघांची पैज लागली. जो बी कुणी पृथ्वीची प्रदक्षिणा अगोदर करून येईल तो सगळ्यात श्रेष्ठ. कोण? अशीच झालती ना प्रतिज्ञा, बरोबर आहे का नाही. मग कार्तिक स्वामीला वाटलं आता माझं तर वाहन मोर आहे, मी तर लगेच जाईन आणि लगेच प्रदक्षिणा करून माघारी येईन. आता गणपती बाप्पाला वाटलं आपलं वाहन उंदीर. उंदीर आधी जाईन का मोर आधी जाईन? मोर. मोर काय होईल? आधी जाईन. पण ऐका पुढचं ऐका. गणपती बाप्पा गेलेच नाही. गणपती बाप्पा गेलेच नाही आणि कार्तिक स्वामी तर जाऊन बी आले आणि गणपती बाप्पा तिथंच. यायला तर वेळ लागला. जिंकलो म्हणले, मी जिंकलो. अरे तो ह्या आधी मी जिंकलोय म्हणले कसं काय? पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य जर प्राप्त करायचं असेल तर जन्म देणाऱ्या आई बापाला जर प्रदक्षिणा घातली तर पृथ्वी प्रदक्षिणा घातल्याचं पुण्य त्यांच्या पायात लपलेलं आहे. विढाला विढाला. म्हणून तू काय कर, स्वतःच्या हिताने जागर राहा, देवाचं भजन कर, आई बापाची सेवा कर, साधू संतांचं पूजन कर. हा अगोदर कर ते. लय तुझ्या बाकीच्या भाकड कथा नको सांगू. अगोदर तुम्ही करा, अगोदर ते सांगा, अगोदर वाङ्मयात आणा. नोहे अगोदर ते अंमलात आणा. काय करायचं महाराज? तर महाराज म्हणले लय ह्याच्या त्याच्या नादी लागण्यापेक्षा तुमचं हिताकडे तुम्ही लक्ष द्या. तुमचं हित कशात लपलेलं आहे? ह्याला त्याला नाव ठेवणं, ह्याची त्याची निंदा करणं, ह्याला त्याला कमी समजणं, ह्याच्या त्याच्या काड्या करणं. हे वासलाच आहे, तेव तसलाच आहे, त्याचं काय खरंय, ह्याचं काय खरंय, आणि ते कितीपर्यंत जाणार आहे आणि ते कुठपर्यंत टिकणार आहे. ह्या असल्या गोष्टीत वेळ घालायचा नाही. महाराज म्हणले तुमचं हित त्याच्यात नाही तर त्याच्याच वेळ घालवता तरी कशाला. मग विचारलं कशात आहे आमचं हित? तर महाराजांनी सांगितलं तिसऱ्या चरणात, हितात करावे देवाचे चिंतन. हितात करावे देवाचे चिंतन. हितात करावे देवाचे देवाचे चिंतन करोनिया मन शुद्ध भावे किंवा करोनिया मन एकविध. वा, शुद्ध अंतकरणाने मन एकविध करून देवाचं भजन करा, देव कृपा करेल.
बरं तुम्ही मानता महाराज, तुम्ही मन एकवीत करायचं सांगायला, आमचं मन काय एका जागेवर थोडंच राहतंय. कीर्तनात बसलोय तरी बी कुठला बी विचार करायला. हे मन काय साध आहे का काय? बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. या मनाला जायला बी वेळ लागत नाही आणि या मनाला यायला बी वेळ लागत नाही. इतकं मन हे चपळ आहे. मग ह्या मनाला जर जाग्यावर ठेवायचं असेल तर काय करावं लागेल? ऐका. मनाला जाग्यावर ठेवायचे तर त्याला हरिनामाचं असं कुलूप लावावं लागेल. मनाला ताब्यात ठेवायचे त्याला भगवत नामाची अशी बीडी लावावी लागेल. आणि मनाला ताब्यात ठेवायचं असेल तर त्याला सावता महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यात आणावं लागेल. विठाला विठाला. इथं आलं की मनातले विकार नाहीसे करण्याची ताकद या जागेत आहे. खरं सांगा, इथं आल्यावर बरं वाटतंय का घरी गेल्यावर बरं वाटतंय? ह्यांना विचारायलो ना, इथं आल्यावर बरं वाटायलंय का घरी गेल्यावर? राहता इथंच. मग इथं आल्यावर बरं वाटतंय का? कारण ही साधनेची जागा आहे. नोहे नोहे या जागेवरती संतांचं विराजमान आहे. एक वाक्य सांगू का तुम्हाला? सावता महाराजांना बरं वाटावं म्हणून तुम्ही पुण्यतिथी करू नका. कळलं तर बघा. सावता महाराजांना बरं वाटावं म्हणून पुण्यतिथी करू नका. तुमचं काहीतरी बरं व्हावं म्हणून पुण्यतिथी करा. सावता महाराजांना बरं वाटावं म्हणून नका करू. आपलं काहीतरी बरं झालं पाहिजे, आपल्या प्रपंचातून आम्हाला सुख मिळालं पाहिजे. नोहे नोहे आमचा प्रपंच सुखमय करता यावा अशी बुद्धी आम्हाला त्यांनी द्यावी. याच्याकरता हा पुण्यतिथीचा सोहळा आहे. एवढे समाज, एवढे लोक, वा जबरदस्त आहे आयोजन, सुंदर नियोजन. बरं एवढेच माणसं आहेत का अजून आहेत गावात? एवढेच आहेत का अजून आहेत? दूध घालायला गे त्याचं नाही, चला जाऊ द्या. ज्याच्या त्याच्या व्यापानी कामानी. पण अजून आहेत का नाही? आहेत. हो काका सांगा तुम्ही. आज तुमच्याकडेच लक्ष आहे मग सगळं. म्हणजे आहेत अजून बी माणसं गावात आहेत. पण एवढेच का म्हणून आले असतील? त्या बा एवढेच का म्हणून आले असतील? ऐका, मी तर असं म्हणेन, ज्यांना ज्यांना सावता महाराजांनी बोलवलं तीच माणसं इथं आली. एक अजून सांगतो. सपने तो हर कोई सजाता है, किसी के साकार हो जाते हैं, किसी के टूट जाते हैं. ऐका, सपने तो हर कोई सजाता है, किसी के साकार हो जाते हैं, किसी के टूट जाते हैं, लेकिन इस धर्म मंडप में वही लोग आते हैं जिसे मेरे संत शिरोमणी सावता महाराज बुलाते हैं. ती माणसं येतात. ती माणसं येत असतात ज्यांना बोलवलंय, ज्यांना निमंत्रण, ज्यांच्या मनात भावना आहे, ज्यांच्या मनात प्रेम आहे, ती येतात. संत सावता महाराजांचा हा नाम सप्ताह. मग काय देत हे आम्हाला फळ? कशा करता आम्ही एवढं करतोय? काय कारण असेल एवढं करण्याचं? काय एवढा मोठा अट्टास आहे? एवढे नामवंत गायक, हे टीव्हीला गाजणारे गायक, एवढे मृदंगाचार्य दोघही ताकदीचे, एवढी सुंदर अशी साऊंड सिस्टीम, हे आमचे युट्यूब वाले दादा, एवढा खटाटोप, एवढा उत्सव कशा करताय? तर मनोरंजना करता नाही, तर आत्म उद्धाराचं साधन म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह आहे. विढाला विढाला. परिणाम काय? परिणाम सांगा. परिणाम तर महाराज म्हटले त्याचा परिणाम असा आहे, तुम्ही देवाचं भजन केलं, तुम्ही देवाचं पूजन केलं, तुम्ही देवाची साधना केली की देव असा आहे की तुम्ही तुमच्या प्रपंचात काही आडी अडचणी आल्या आणि त्या का तुम्ही देवाला सांगितल्या की तुम्हाला ते सगळं देण्याचं काम देव करत असते. नोहे, जे कार्य तुम्ही करताय त्या कार्यामध्ये लाभ घडून आणण्याचं काम हे देवाचं आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात अभंगाचं सेवन. ओय तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार,
काय